नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन गांधी सागर तलाव परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शहराचे प्रसिद्ध गोतखोर जगदीश खरे मागील 25 वर्षापासून तलावाच्या मधोमध झेंडावंदन करत आहे। आज राजे मुधेशी भोसले यांच्या हस्ते तलावात तिरंगा झेंडा फडकवण्यात आला। यावेळी भारत माता की जयचा जयघोष देखील करण्यात आला। सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि गेल्या अनेक वर्षापासून या तलावाच्या या मध्यभागी झेंडा फडकवण्याचं हे कार्य सुरू आहे आणि ह्याची सुरुवात म्हणजे खरे दाम्पत्याच्या माध्यमातून याची सुरुवात झालेली आहे। दरवर्षी मी इथे येतो, चाहे 15 ऑगस्ट असो 26 जानेवारी असो, यावेळी इकडे येऊन आम्ही हा झेंडा फडकवतो। तलावाचं जेव्हा काम चालू होतं, पाणी नव्हतं, त्यावेळेस बी आम्ही येत होतो। फार कमी पाणी असताना बी आणि म्हणजे बऱ्याच अडचणीनंतर बी आम्ही इथून हा झेंडा आम्ही दरवर्षी इथं आमचा स्वातंत्र्याचा दिवस आम्ही हा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा करतो। हा एक ऐतिहासिक तलाव आहे, याचं नागपूरला फार महत्त्व आहे आणि हा एवढाच भाग आता तलावाचा वाचला आहे। आमचं नागपूरकरांचं दुर्दैव म्हणावं लागेल आणि हा बी वाचला आहे, पण हा बी स्वच्छ नाही। आणि हा तलाव इथून जो सुरू होत होता टिळक पुतळ्यापासून, तर हा आपल्या टेकडीपर्यंतचा हा तलाव होता। हा फार मोठा भाग होता। हा बुजल्यानंतर काही भागामध्ये कॉटन मार्केट करण्यात आलं, त्यानंतर आता रमन सायन्स करण्यात आलं। आता हा एवढा हा तलाव वाचलेला आहे आणि या तलावाचं खूपदा प्रयत्न झाला की याची माती काढून याला पूर्वत करण्याचं, पण ते सक्सेस होऊन नाही राहिलं। मला वाटतं येत्या काळात ते सक्सेस होईल, याचं सौंदर्यीकरण जरूर होईल। आणि ह्या तलावाला एक विशेषमध्ये या तलावाचं पाणी कधी संपत नाही, पण हे आता माती असल्यामुळं बराचसा भाग ठिकाणी पाणी संपतो, पण ह्याला ॲटोमॅटिक झरे आहेत आणि विहिरीला जसे झरे असतात त्या टाईपच्या तलावाला झरे आहेत आपल्या रेकॉर्डमध्ये। तर हा तलाव जर पूर्णपणे साफ झाला तर हे झऱ्यामधलं पाणी, हे पाणी लोकांच्या उपयोगी पाणी येईल, पिण्याचं येईल, कपडे लत्ते वापरीच्या कामी हे पाणी येईल। आणि या पाण्याचं युटिलाइज त्यावेळेस आमच्या भोसलेकालीन हे दगडी नाल्या होत्या आणि हे पाणी त्या वापरीमध्ये बगीच्यासाठी किंवा कपडे धुण्याच्या कामी किंवा वापरीच्या कामी हे पाणी त्यावेळेस येत होतं। आता या पाण्याची परिस्थिती आहे की याच्यामध्ये माणूस इथलं पाणी वापरू शकत नाही, पण आमचं एकच आव्हान आहे, ह्या आम्ही इथे येऊन झेंडा चढवतो, आमच्या स्वातंत्र्य दिन आम्ही साजरा करतो, तर त्या प्रीत्यर्थ या तलावाचं सौंदर्यीकरण लवकरात लवकर होऊन हा एक नागपूरकरांसाठी एक वैभव आणि ऐतिहासिक हा तलाव झाला पाहिजे, एवढीच आमची शासनाकडे मागणी आहे। आणि खरे कुटुंबाने ह्याची सुरुवात केलेली आहे। जगदीश खरे आणि त्यांच्या पत्नी या दोघांनी या तलावामध्ये बऱ्याच वर्ष यांचा सहवास या तलावाशीच झालेला आहे आणि या तलावापासून हे प्रख्यात झालेले आहे। बऱ्याचशा वस्तू पाहण्यालायक आहेत आणि नागपूरच्या आजूबाजूला ग्रामीण भागामध्ये भरपूर वस्तू आहेत। पर्यटन स्थळ नागपूरला आमच्या इथं खूप मोठे मोठे झालेले आहेत। आता आपण बघितलं तर अंबाझरी लेकचं बी एक चांगलं कार्य झालेलं आहे आणि बरेचसे बाग बगीचे हे आमच्या पर्यटनाच्या एक ऐतिहासिक महत्त्वाचे आहे। नागपूरला हेरिटेज बी खूप आहे, ते हेरिटेजचं बी एक जर पर्यटन हे झालं तर मला वाटतं एक रेव्हेन्यू बी गव्हर्नमेंटला चांगलं येईल आणि पर्यटनची आमच्या हेरिटेजची इथं जोपासना होईल। आणि नागपूर ग्रामीणमध्ये आपल्याला माहिती आहे रामटेक आहे आणि इतर आमचं बरेचसे ठिकाण आहेत ज्या ठिकाणी आपण पर्यटन हे सर्व आपण बघू शकतो आणि पर्यटन हे स्थळ नागपूर झालं पाहिजे। आणि त्यासाठी हे ऐतिहासिक जे आमचे तलाव आहे, या ऐतिहासिक ज्या वास्तू आहे त्याचं जतन होऊन त्याचं सौंदर्यीकरण झालं तर मला वाटतं आमचं पर्यटन खूप जास्ती प्रमाणात। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।